नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मऊ लुसलुशीत चपाती बनवून दाखवणार आहे। पीठ मळण्यापासून ते चपाती आपण कशी लाटतो, परत शेकवताना आपली चपाती कशी फुगते, तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी मऊ आणि लुसलुशीत चपाती कशी बनवायची, 3 पदरी चपाती म्हणजे 3 लेयर्स त्याला येतात, ते कसे येतात, तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर नक्की बघा। तर चला आपण सुरुवात करूया। तर मी परात घेतलेली आहे पीठ मळायला। तर सगळ्यात आधी हे पीठ चाळून घेणार आहे मी, कारण एखादा गहू वगैरे राहतोच त्याच्यामध्ये। तर चाळून घेतल्याच्यानंतर काही कचरा वगैरे असेल तर तोही निघून जातो। तर जेवढं लागणार तेवढं पीठ मी मळून घेणार आहे। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता। आणि हे असं चाळून घ्यायचं। परातीमध्ये मला सवय आहे म्हणून मी परातीमध्ये मळते। तुम्हाला जर असं खोलगट भांडं लागत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मळू शकता। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। आणि मीठ घातल्याच्या नंतर हे पीठ आहे ना सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं। मीठ सगळीकडे पसरलं पाहिजे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर असं मध्ये खड्डा थोडासा करायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पीठ आपण मळून घ्यायचं। जसं लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं, एकदम पण पीठ मळायचं नाही। आणि परातीमध्ये जरी पीठ मळत असली तरी पण बघू शकता तुम्ही साईडला पीठ जास्त माझं कुठे सांडत नाही, कारण सवय असल्यामुळे हे होतं। तर तुम्हाला खोलगट भांडं लागत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पीठ घेऊन मळू शकता। तर हे जसं लागेल असं थोडं थोडं पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आणि ह्याचा थोडासा घट्टसर गोळा असा मळून घ्यायचा आहे आपल्याला। तर बघू शकता अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि असं मुठीच्या साह्याने असं पीठ चांगलं मळून घ्यायचं, व्यवस्थित मऊ करून घ्यायचं। असं जसं लागेल असं थोडं थोडं पाणी टाका आणि मस्त असं मुठीच्या साह्याने पीठ असं मळून घ्या। तर व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि काही जास्त वेळ पण लागत नाही, पटकन होतं हे। आणि परातीचा बघितला, परातीला जास्त असं पीठ पण माझं लागलेलं नाही आहे। आणि जे काही लागलेलं असेल ते मी असं थोडंसं पाणी लावून असं सगळं काढून घेते आणि व्यवस्थित पीठ मळून घेते। परात पण आपली पीठ मळल्याच्या नंतर स्वच्छच दिसली पाहिजे, असं पीठ मळून घ्यायचं। होतच आलेलं आहे आपलं पीठ मळून, बघू शकता मस्त असं मऊ पीठ मळून झालेलं आहे। आता थोडंसं तेल टाकायचं आहे याच्यामध्ये आणि पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं। छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। आणि मी काही जास्त वेळ मुरायला ठेवणार नाही, कारण पीठ जर चांगलं मळलेलं असेल तर मुरत ठेवायची गरज भासत नाही। बघू शकता मस्त पीठ मळून झालेलं आहे। बारी बारी तर 5 मिनिटं मी ठेवणार आहे। लगेच मी साईडला सुकं पीठ आपलं लावण्यासाठी तेही चाळून घेते। आणि मंडळी मी हा नवीन तवा घेतलेला आहे चपातीसाठी आणि डोसाही याच्यामध्ये केलेला आहे, खूप छान होतो। तर बघूया आपण चपात्या कशा होत आहेत ते। तर तवा ठेवलेला गॅसवरती। आता मी एक चपातीसाठी असा गोळा एक तोडून घेते पिठाचा। असा गोळा तयार करून घ्यायचा, सुक्कं पीठ लावून घ्यायचं आणि चपाती थोडीशी लाटून घ्यायची। आणि अशी थोडी चपाती लाटून झाल्याच्या नंतर त्याला तेल लावायचं आहे। इकडून फोल्ड करायचं, पुन्हा ते थोडंसं तेल लावून दुसरी बाजू पण फोल्ड करायची आणि हे सगळं व्यवस्थित त्याच्या किनारी मिटवून घ्यायच्या। आणि नंतर पुन्हा सुकं पीठ लावून आपण चपाती लाटून घेऊया। तर चपाती लाटताना एक लक्षात ठेवायचं की चपाती कधीच एका साईडने नाही लाटायचं, आलटी पलटी करून दोन्ही साईडनी चपाती आपण लाटून घ्यायची। अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची, बघू शकता। आणि मस्त अशी पातळ चपाती लाटून घ्यायची। तिकडे आपला तवाही तापतोय आणि इकडे चपातीही लाटून होते आपली।
तर झालेली आहे चपाती लाटून तव्यात टाकून घेते आणि लगेच इकडे मी दुसऱ्या चपातीसाठी पिठाचा गोळा एक तयार करून घेते। याच्या आधी पण मी चपातीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्या पण चपातीला माझ्या। तर म्हटलं आता हा नवीन तवा आणलेला आहे तर म्हटलं दाखवावं तुम्हाला ह्या नवीन तव्यावरती पण चपात्या कशा होत आहेत ते। आणि मेन म्हणजे या तव्यावरती चपात्या करपत नाहीत। आता गॅस माझा फुल आहे तरीसुद्धा चपाती एकदम व्यवस्थित शेकली जाते। दुसऱ्या चपातीला पण मी सेम तसंच तेल लावून घेतलेलं आहे आतून। या तव्यावरच्या चपातीला तेल लावून घेते, पलटी करून घेते। बघू शकता कशा फुगत आहेत चपात्या मस्त। खरंच छान झालेल्या आहेत चपात्या, मऊ आणि लुसलुशीत एकदम झालेल्या आहेत। शेकून झालेली आहे पहिली चपाती आपली। थोडी गडबड झाली आहे माझी, कारण वरची चपाती शेकेपर्यंत खालची माझी लाटून झाली नाही। नाहीतर नेहमी माझी वरची तव्यावरची चपाती शेकते तोपर्यंत पोळपाटावरची चपाती माझी लाटून होते। तर नवीन तवा असल्यामुळे म्हटलं करपते की काय म्हणून मी थोडंसं हात माझा ढिला पडला। तर घेते ही लाटून, बघूया आपली लाटून झालेली आहे आता। आणि अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या चपात्या करून घेणार आहे। फक्त चपाती लाटताना एक लक्षात ठेवायचं की चपाती एका साईडनेच कधी लाटायची नाही, आलटी पलटी करून दोन्ही साईडने चपाती व्यवस्थित लाटा, खरंच तुमच्या चपात्या छान होतील। गहू कोणताही असू दे, चपातीचं पीठ जर चपातीचं आपण व्यवस्थित मळलं तर चपाती आपली छानच होणार। फक्त जाडसर पीठ नाही पाहिजे, दळताना बारीक दळलेलं पाहिजे। आणि जाडसर पीठ जर असेल ना तर चपाती वातड होते। बघा कशा सगळ्या चपात्या माझ्या फुगत आहेत मस्त। आता ती वरची शेकती आहे तोपर्यंत ही चपाती माझी लाटून होणार आहे खाली पोळपाटावरची। तर नक्की तुम्ही पण बनवायचा प्रयत्न करा, पीठ व्यवस्थित मळा, छान होतील तुमच्या पण चपात्या। तर झालेली आहे ही चपाती लाटून, आता तव्यावरती टाकते। दाखवण्यासाठी मी तुम्हाला 3-4 चपात्या तरी मी लाटून दाखवलेल्या आहेत। मी कसं लाटते ते बघा, आता सांगता तर एवढं येणार नाही, पण बघून तर कळतंच ना माणसाला। तर लाटताना जरा लक्ष द्या, मी कशी लाटते, कशी पलटी करते, हे सगळं व्यवस्थित बघा तुम्ही। आणि अशा चपात्या नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला मग कमेंटमध्ये सांगा कशा होतात ते। आणि चपाती लाटताना सगळीकडे एकसारखी लाटली गेली पाहिजे, नाहीतर मध्ये जाड, किनारीला पातळ, किंवा मध्येच पातळ लाटतात किनारीला जाड, तर असं लाटू नका, सगळीकडे एकसारखी लाटा चपाती। आता ह्या 4 चपात्या फक्त दाखवायच्या होत्या, पण व्हिडिओ खरंच खूप मोठा झालेला आहे। तरी पण नक्की बघा तुम्ही हा व्हिडिओ,
आता शेकवताना दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित. अजिबात चपाती करपत नाही आहेत. हां, थोडा वेळ जरा जास्त वेळ चपाती जर तव्यावरती राहिली तर करपते नाही. डोसा पण मी बनवलेला आहे. डोसा पण अतिशय सुंदर झालेला आहे. अजिबात चिकटत नाही तव्याला. खूप छान झालेला आहे डोसा पण. आणि चपात्या पण बघू शकता किती मस्त होत आहेत चपात्या. तर नक्कीच तुम्ही अशा चपात्या बनवून बघा. अगदी मऊ आणि लुसलुशीत चपाती होते ही. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार आहेत. धन्यवाद.